गुड मॉर्निंग. आज ब्लॉगची सुरुवात सकाळीच झाली. मस्त फ्रेश झाली आणि डायरेक्ट गेली किचनमध्ये डबा करायला. अर्णव झोपलेलाच होता. तोपर्यंत म्हटलं डबा करून घेऊया पटकन. चपातीचं पीठ मळलं आणि चपात्या लाटायला घेतल्या. तेवढ्यातच अर्णव उठला आणि उठल्या बघा तुम्ही माझ्या ट्रायपॉडसोबत कसा खेळतो. डबेही रेडी झाले आणि नंतरला अर्णवचे पप्पा आणि अर्णव चपाती खायला बसले. सोनू, तुला मी खायला दिलेलं ना, हे काय केलं सगळं थोडं थोडं खाऊन. आता गाडीवर कुठे बसायला गेलास? तुला खायला दिलं तरी ते अर्णव झोपलेला, त्यामुळे पटकन असं सगळा कचरा काढून घेतला, कारण तो जागा असताना खूप कचरा करतो आणि लादी पण पुसून घेतली. आणि थोडी उरलेलं फ्रीजवर खूप धूळ होते, फ्रीजही मस्तपैकी पुसून घेतला. आणि घर ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे सगळीकडे धूळ पसरते. बाजूलाच कन्स्ट्रक्शन चाललं आहे, तर त्याची धूळ सगळी घरात येते, त्यामुळे घरात खूप धूळ होते. त्यामुळे सगळं असं क्लीन करून घेते. आता अर्णवला मिल्कशेक बनवते. इथे स्मूदी असते ती बनवते बनानाची. त्यांनी खूप आवडीने खाल्ले, त्याला खूप आवडते आणि याच्याने खूप ताकदसुद्धा मिळते. दूध पण असतं आणि त्याच्यामध्ये केळं पण असतं, त्यामुळे खूप ताकद मिळते. केस विंचर दाखव मम्माला. केस विंचरून कशी विंचरतात. गुड बॉय ना तू. वाव, छान. कसं विंचरतो केस अर्णव? असा केस विंचर ना. इकडे बघ, मम्मा काहीतरी बोलते, इकडे बघ. विंचर. हां, मम्माची विंचर. आता मम्माची केस आणि तुझी दे इकडे. आता याला घावणे करते, तेच घावणे तो खातोय, तो खूप आवडीने खातो. चला बाय बाय करा. बाय बाय करा. टाटा करा. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही जेवून घेतो. बाय बाय.